काय ते सेंटर ऑफ काय सांगितलं त्यावेळी परिचय हां परीक्षा या प्रियानो यावेळेस आपण आपल्या या उपासनेस आरंभ करूया. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचवूया, कारण त्या जिवंत परमेश्वराने आम्हाला त्याच्या सानिध्याजवळ येण्याची संधी दिलेली आहे. प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाचं या उपासनेमध्ये स्वागत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून जे आम्हासोबत जोडत आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करीतो. देव परमेश्वराच्या नावाला मान गौरव आदर सन्मान. ही उपासना आपण प्रभूच्या हातामध्ये एवढे समर्पित करूया. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जो परस्पराच्या गुप्तस्थली वस्तू तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळी तुझ्या नावाला उंचवित आहोत, तुझे आभार मानित आहोत. प्रभू परमेश्वरा, तू आमचा जिवंत देव आहेस, म्हणून आम्ही त्या परमेश्वरा या जिवंतांच्या भूमीवर प्रभू स्वतःला जीवित असे त्या परमेश्वरा पाहू शकत आहोत. आणि प्रभू तुझ्या उपासनेमध्ये देखील सहभागी होण्याची संधी आम्हा तुझ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू तुझ्याद्वारे प्राप्त झालेली आहे. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानित आहोत. प्रभू राया, आम्ही तुला विनंती करीत आहोत प्रभू की त्या परमेश्वरा प्रभू आज या समय प्रभू या उपासनेच्या माध्यमातून तुझ्या चरणाजवळ जेव्हा आम्ही येत आहोत, नतमस्तक होत आहोत, प्रभू परमेश्वरा प्रभू तुझं वात्सल्य तू आमच्यामध्ये ठेव. आणि प्रभू परमेश्वर आमच्याद्वारे प्रभू राया तुझं गौरव दे, हीच आमची या समय तुला नम्र विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी ही वेळ आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता प्रभू आध्यात्मिक लाभाची घडावी, ही देखील आम्ही तुला प्रार्थना करीतो. प्रभू परमेश्वरा प्रभू, आम्ही तुझं नाव उंचवावं, तुझं नाव बजावं. प्रभू परमेश्वरा, कारण स्तुतीस योग्य आणि भयास पात्र असा आमचा जिवंत देव केवळ तूच आहेस. प्रभू राय, या समय प्रभू परमेश्वर आमचं जीवन आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीतो.
प्रभू या पुढील उपासनेमध्ये आमच्या जीवनाचा तारक प्रभू परमेश्वरा चालक व मालक केवळ तूच व्हावा हीच आमची या समय तुला निवृत्तीची प्रार्थना आहे. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐकवीत या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देवाची स्तुती असो. प्रियानो यावेळेस आपण परमेश्वराच्या नावाला उंचवूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर उभी राहील आणि आपण उपासना संगीत यातून गीत क्रमांक 20 नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला या गीताद्वारे आपण जिवंत देवाच्या नावाला उंचवूया. ऑडिओच्या माध्यमातून हे गीत आपण प्रत्येकाकरिता चालवण्यात येत आहे. आपण देवाच्या स्तवनात यावेळेस सहभागी होऊ.
या प्रियानो, हॅलो हॅलो, या प्रियानो, यावेळेस आपण विशेष प्रकारे परमेश्वराच्या चरणाजवळ आपण उपस्थित आहोत. आपला विश्वासाचा आपण अंगीकार यावेळेस करूया. प्रेषणाचा मतांगीकार यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणार आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाची पासून जन्मला, ज्याने पंत्या पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसोया जीवनी. आमेन. मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर बसून घे. या प्रियानो, यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ पुन्हा एक वार नतमस्तक होऊया. परमेश्वर देवाने आम्हाला जेव्हा आतापर्यंत सांभाळलेला आहे, गेल्या आठवडाभर परमेश्वराने आम्हाला त्याची कृपा पुरविली आणि या उपवास समयात परमेश्वर देव जेव्हा आमच्यावर त्याच्या कृपेचं वरदस्थिती ठेवत आहे, याबद्दल आपण जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचवूया आणि प्रभू परमेश्वराचं साई आमच्या ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनाकरिता आपण प्रार्थनेच्या माध्यमातून यावेळेस मागून घेऊ आणि आपले परित निवेदन यामध्ये प्रार्थनेच्या माध्यमातून देव परमेश्वराच्या चरणाजवळ आपण यावेळेस समर्पित करूया. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत परमेश्वरा, सेनाधीश देवा, आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ उपस्थित होत आहोत. प्रभू त्या तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर येत असताना प्रभू परमेश्वर आम्ही स्वतःच लीन व नम्रही करीत आहोत. बापा प्रभू राया, आम्हास हे जे जीवन प्राप्त आहे हे तुझद्वारे प्रभू आम्हास लाभलेलं आहे आणि म्हणून प्रभू राया, या जीवनाकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू परमेश्वर, आम्हा प्रत्येकास विशेष प्रकारे आमच्या आयुष्यामध्ये प्रभू तू आतापर्यंत सांभाळलेला आहेस म्हणून आम्ही या समय तुझी उपकार स्तुती करीतो. प्रभू गेल्या आठवडाभर प्रभू तू आमचा प्रतिपाळ केलास, आमच्या प्रत्येक कामांमध्ये प्रभू आमचा तू सहाय्यक झालास. प्रभू आमचं परमेश्वरा बाहेर येणं जाणं सुखरूप सुरक्षिततेचं तू केलंस. प्रभू परमेश्वर, आम्हाला ज्यावेळी प्रभू तुझ्या आरोग्याची आवश्यकता होती प्रभू, त्या प्रत्येक वेळी प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य देखील तू आम्हाला दिलं म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानित आहोत. प्रभू परमेश्वर, आम्हाला प्रभू पित्या आमच्या जीवनामध्ये ज्या आमच्या सर्व गरजा आहेत त्या गरजांची देखील पूर्तता प्रभू तू केलीस म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू राय, त्या परमेश्वर, आम्हाला आमच्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू तुझी शांती समाधान प्रभू परमेश्वर अपेक्षित होतं प्रभू, ते देखील प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा तू आम्हाला दिलेला आहे म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानित आहोत. प्रभू राय, त्या परमेश्वरा तू आमच्या जीवनाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करीत आहेस म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला उंचवितो पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रभू ही उपासना देखील आमच्या आयुष्यामध्ये प्रभू तू आज आम्हाला दिलेली आहे. प्रभू आम्ही तुझं गुणगान गावं, तुझ्या नावाला उचवावं, तुझी प्रार्थना करावी, तुझ्या प्रभू परमेश्वरा वचनांकडे तुझ्या दैवाणींकडे प्रभू आम्ही त्या परमेश्वरा आपलं लक्ष केंद्रित करावं. त्याद्वारे प्रभू परमेश्वरा आम्हाला आध्यात्मिक बोध घडावा. प्रभू त्या परमेश्वरा
जे तुझं आहे आम्ही तुला द्यावं त्या परमेश्वरा. प्रभू त्या परमेश्वरा केवळ पैसाच नव्हे, पण प्रभू आमच्या जीवनातील प्रभू परमेश्वरा आमचा वेळ प्रभू जो तुझ्याद्वारे आम्हाला लाभलेला आहे तोही आम्ही तुला द्यावा प्रभू. याच करिता तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ या समय प्रभू घेऊन आलेला आहेस, म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू राया, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझी उपकार स्तुती करीत आहोत आमच्या संबंध मंडळी करिता. प्रभू परमेश्वरा आमच्या मंडळीला प्रभू परमेश्वरा प्रभू ज्या दिवसापासून प्रभू परमेश्वरा तुझ्या नावामध्ये प्रभू तू जोडलेला आहेस प्रभू, त्या दिवसापासून प्रभू आस्था गायत प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या त्या परमेश्वरा या प्रिय मंडळीला प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याकरवी प्रभू तू चालवित आलेला आहेस, म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू प्रत्येक कुटुंबांकरिता प्रभू आम्ही यावेळेस तुझे उपकार मानित आहोत. कुटुंबाची देखील प्रभू परमेश्वरा सर्वतोपरी प्रभू तू काळजी घेत आहेस. प्रत्येक कुटुंबांमध्ये प्रभू परमेश्वरा तुझं वात्सल्य तू ठेवलेलं आहेस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वरा आमचा सर्व समर्थ परमेश्वर केवळ तूच आहेस. तुझ्या त्या परमेश्वरा सावलीमध्ये प्रभू आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत आणि प्रभू आमचा विश्वास आहे प्रत्येक कौटुंबिक जीवन प्रभू परमेश्वरा तुझ्या सावलीमध्ये प्रभू राम प्रभू तुझ्या आशीर्वादाचा अनुभव रोज आणि रोज आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये घेत आहे. प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक त्या परमेश्वरा लहान थोर व्यक्तींना आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. लहान लेकरांना प्रभू परमेश्वरा तुझ्यामध्ये तू वाढवून पित्या. तुझ्या वचनाची गोडी प्रभू त्या परमेश्वरा प्रत्येक आज तू लागू दे आणि प्रभू तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे तू करून घ्यावं आम्ही देखील तुला विनंती करीत आहोत. परमेश्वरा लेकर प्रभू परमेश्वरा या परिस्थितीमध्ये पित्या ऑनलाईनच्या माध्यमातून जेव्हा शिक्षण घेत आहेत त्यांना चांगलं त्या परमेश्वरा बुद्धी ज्ञान प्रभू चातुर्य प्रभू तुझ्याद्वारे तू प्रदान कर. परमेश्वरा ज्या काही त्या परमेश्वरा शिक्षण घेत असताना पित्या काही अडचणी असतील प्रभू, तांत्रिक अडचणी असतील प्रभू, त्या सर्वांवर प्रभू मात करून प्रभू परमेश्वरा प्रभू एक चांगली स्मरणशक्ती त्यास प्राप्त होईल पित्या आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू ते उत्तीर्णच्या प्रभू परमेश्वरा मार्गावर अग्रेसर होतील अशी तू दया करावी आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा प्रत्येक रोगराईपासून प्रभू लेकरांचं प्रभू त्या परमेश्वरा तू सांभाळ कर, संरक्षण कर, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. तरुण तरुणींना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्याही जीवनाचा वाटाडा प्रभू परमेश्वरा तू जगातील वाईट गोष्टींपासून प्रभू तू त्यांना लिप्त ठेव. प्रभू परमेश्वरा वाईट व्यसनांपासून त्यांना लिप्त ठेव. वाईट सहभागितेपासून प्रभू परमेश्वरा त्यांना तू लिप्त ठेव बापा. आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रभू परमेश्वरा कृपेमध्ये त्यांचं जीवन प्रभू राया तू परिपूर्ण करावे, हीच या समय प्रभू आम्ही तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत. प्रभू विद्या प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू परमेश्वरा दाम्पत्याकरिता आम्ही या समय तुझे उपकार मानित आहोत. प्रभू परमेश्वरा प्रत्येक आज तू जोडून प्रभू वैवाहिक जीवनामध्ये प्रभू पुढे घेऊन जात आहेस, म्हणून आम्ही या समय तुझ्याजवळ प्रभू परमेश्वरा धन्यवाद देतो. प्रभू राय आम्ही तुला विनंती करतो की त्या की प्रभू परमेश्वरा वैवाहिक जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे प्रभू आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या प्रभू परमेश्वरा कौटुंबिक प्रभू त्या परमेश्वरा गोष्टींकरिता प्रभू जे परिश्रम प्रभू ते घेतात त्या सर्व परिश्रमांना प्रभू तू यश दे पित्या आणि प्रभू त्यांचं कौटुंबिक जीवन वैवाहिक जीवन तुझ्या आशीर्वादांनी प्रभू तू परिपूर्ण कर, हीच या समय आम्ही तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. परमेश्वरा प्रभू जे त्या परमेश्वरा सर्व वयोवृद्ध जन आहेत प्रभू, ज्येष्ठ सभासद आहेत, आम्ही अशांना देखील तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू राय त्या परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे प्रभू त्यांच्या जीवनाची प्रभू तू काळजी व्हा बापा. प्रभू या अवतारण्यामध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्या प्रभू परमेश्वरा शक्तपणामध्ये प्रभू त्या तू त्यांना त्या परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याने भर, हीच आमची या समय तुला नम्रतेची विनंती आहे. प्रभू राया प्रभू परमेश्वरा त्याच प्रभू तू या अवतार वयात प्रभू रसभरीत व टवटवीत ठेवावे, ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनातील प्रभू चिंता काळजी टेन्शन प्रभू सर्व काही तू जाणतो. प्रभू राय त्या परमेश्वरा प्रभू आमच्या मंडळीतील प्रभू त्या परमेश्वरा प्रभू कुटुंबातील प्रभू या अवशिष्ट जनांना आम्ही विशेष करून तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांची तू विशेष काळजी व्हा बाबा. प्रभू परमेश्वरा जे दुःखी कष्टी आजारी आहेत प्रभू अशांना देखील आम्ही या समय तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत आहोत. बापा प्रभू परमेश्वरा पारेखंडी यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू तू त्यांना त्या परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भर, त्यांच्या गुडघ्यांचा त्रास पायाचा त्रास प्रभू परमेश्वरा तू त्या प्रभू परमेश्वरा जाणत आहेस. प्रभू राय त्या परमेश्वरा होत असलेल्या वेदना प्रभू परमेश्वरा तू पाहत आहेस बापा. प्रभू आम्ही तुला विनंती करतो की त्या की त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण करावे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा डिसुगांटी प्रभू यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा ते देखील प्रभू परमेश्वरा प्रभू जी दुर्बळता प्रभू त्या परमेश्वरा आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहे. प्रभू परमेश्वरा जो त्या परमेश्वरा शक्तपणा प्रभू आहे. प्रभू परमेश्वरा शारीरिकरित्या प्रभू परमेश्वरा जी शक्ती ढासळत आहे बाप्पा. प्रभू राय तुला विनंती करतो त्यांना प्रभू तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि प्रभू त्यांच्या जीवनाची तू विशेष काळजी घे. प्रभू आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. तेव्हा बापा प्रभू परमेश्वर आम्ही या समय प्रभू तुझं प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा रेखा सावंती प्रभू यांच्याकरिता
त्यांना प्रभू परमेश्वरा तू आरोग्य प्रदान करून प्रभू त्या परमेश्वरा तुझी दया कृपा त्यांच्या जीवनावर केलेली आहे म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा तू विशेष करून प्रभू त्यांच्या जीवनाची काळजी घेतली आहे प्रभू. त्या परमेश्वरा डेनियल साळवे प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्याचे प्रभू परमेश्वरा प्रत्येक इन्फेक्शन प्रभू प्रादुर्भाव तू प्रभू पित्या त्यांच्यावर तुझ्या आरोग्याची दाखल कर प्रभू आम्ही असं तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. योगदानावर प्रभू परमेश्वरा विशेष करून प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्चस्व प्रस्थापित कर प्रभू. हीच आमची या समितीला नम्रतेची प्रार्थना आहे. त्यांच्या जीवनाची प्रभू परमेश्वरा तू काळजी घे प्रभू आम्ही या समितीजवळ विनंती करीत आहोत. प्रभू बाबा प्रभू परमेश्वरा आमचे कैलाश प्रजापती ब्रदर प्रभू आम्ही यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत. त्यांना प्रभू परमेश्वरा जे काही परमेश्वरा संधिला त्रास होत आहे प्रभू राया त्यांना प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य देत आहे. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श तू कर प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू किती आहे सुखी निरोगी जीवन तुझ्याद्वारे त्यांना प्राप्त होईल प्रभू. चांगली प्रतिकार शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल प्रभू. अशी तू दया कर आम्ही यासोबत तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा त्यासोबतच प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा कृपेश या बाळाकरिता प्रभू राया त्या लेकराला देखील प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श तू कर देते आहे. तू काय त्या परमेश्वरा ताप आलेल्या त्या परमेश्वरा तू काय त्या परमेश्वरा कसा त्रास होत आहे प्रभू परमेश्वरा प्रभू सर्व त्रास प्रभू तू दूर कर बापा. आणि प्रभू त्या लेकरावर प्रभू तुझ्या आरोग्याचे पात्र कर प्रभू परमेश्वरा प्रभू तुझा जखम्यांचा स्पर्श प्रभू तुझ्या करावा प्रभू आम्ही यासमोर तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया त्या परमेश्वरा त्याच प्रभू तुझ्या आरोग्य दे हातामध्ये यावेळी आम्ही समर्पित करीतो पित्या. त्याला पूर्ण आरोग्य तुझ्याद्वारे लाभू दे प्रभू आम्ही यासमोर तुला विनंती करीतो. प्रभू परमेश्वरा आम्ही यासमोर त्या परमेश्वरा सुकन्या प्रभू परमेश्वरा या प्रभू आमच्या तरुण मुलीकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू राया तुझ्यावर प्रभू परमेश्वरा प्रभू तुझा आशीर्वाद होऊ दे प्रभू परमेश्वरा. तुला देखील प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे तुझ्या त्या परमेश्वरा त्या दैवी आरोग्याने तू परिपूर्ण कर बाबा प्रभू राया. शरीरातील प्रभू परमेश्वरा प्रत्येक कमकुवतता प्रभू दूर करून प्रभू त्या परमेश्वरा तुझ्या आरोग्याची पात्र प्रभू तुझ्या जीवनावर असावी आम्ही यासमोर तुझ्यावर विनंती करीत आहोत. प्रभू राया त्या परमेश्वरा तुझ्या जीवनावर प्रभू तुझ्या आशीर्वादाचा हात तू ठेव प्रभू आम्ही यासमोर तुला विनंती करतो प्रभू. सर्वतोपरी प्रभू त्या परमेश्वरा तुझी काळजी घेऊन प्रभू तिला त्या परमेश्वरा प्रभू तुझं आरोग्य तू प्रदान केलेलं आहेस याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत. बापा प्रभू राया त्या परमेश्वरा आम्ही प्रभू प्रत्येक आजारी व्यक्तींना या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो प्रभू. त्या परमेश्वरा आम्ही प्रार्थनेमध्ये आठवण करतो की त्या सोना सचदेव प्रभू या करिता त्यांची देखील प्रभू प्रार्थनेमध्ये आमच्यापर्यंत आहे प्रभू परमेश्वरा की विशेष प्रकारे प्रभू जो काही त्या परमेश्वरा प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा डोक्याचा त्रास आहे प्रभू त्या तू सर्व काही जाणत आहेस बाबा. जे काही त्या परमेश्वरा शिष्ट आहे प्रभू त्या परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो प्रभू की विद्या प्रभू त्यांच्या जीवनावर प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू त्या द्यावं. आणि प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू त्या परमेश्वरा प्रभू तुझ्या जखम्या तुझ्या स्पर्शाने प्रभू तू विद्या सुखी निरोगी करावे आम्ही यासमोर तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. तुला बसल्या प्रत्येक पटक्यांद्वारे प्रभू आम्हाला आरोग्य प्राप्त आहे प्रभू. प्रत्येक आजारी व्यक्तीला आम्ही या समय तुझ्या समोर घेऊन येत आहोत बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू तुझं आरोग्य त्यांना मिळेल अशी तू दया करावी हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. आणि प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं विश्वासाने केलेली प्रार्थना तू गुन्हेगारास बरं करीते बाप्पा. प्रभू त्या परमेश्वरा मंडळी या नात्याने प्रभू आम्ही या प्रत्येक आजारी तू गुन्हेगार लोकांकरिता प्रभू तुझं विनंती करीत आहोत की प्रभू परमेश्वरा तू त्यांना तुझ्या आरोग्याने भर आणि तुझी गौरवी साक्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू राया तू प्रस्थापित होऊ दे. परमेश्वरा आम्ही या समय प्रभू तुझ्या शरणागत असताना विद्या प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. जया नायक प्रभू परमेश्वरा या सुश्रामकरिता प्रभू तू त्यांना देखील प्रभू त्या परमेश्वरा तुझा आशीर्वाद होऊ दे. आज जे काही त्या परमेश्वरा परीक्षा देत आहे त्या परीक्षेमध्ये प्रभू तू त्यांना उत्तीर्ण कर बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू त्यांच्या त्या परमेश्वरा पुढील भवितव्याच्या दृष्टिकोनातून प्रभू परमेश्वरा ही परीक्षा जी महत्वाची आहे यामध्ये प्रभू राया त्या परमेश्वरा त्यांना तू यश द्यावे आम्ही या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत प्रभू राया. त्यांच्यासोबत कुटुंबाला आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा आमचे सचिन कुलकर्णी ब्रदर प्रभू आम्ही त्यांची आठवण करीत आहोत बापा. त्यांच्या जीवनावर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे. आणि प्रभू राया आम्ही तुला प्रार्थना करतो की त्या की प्रभू परमेश्वरा त्यांच्या प्रत्येक कामांमध्ये प्रभू राया त्या परमेश्वरा तू त्यांचा मार्गदर्शक हो. आणि प्रभू तू त्यांना त्या परमेश्वरा तुझ्या कृपेवर आम्ही हीच या समय तुला विनंती करीत आहोत. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा त्यांचा तू संगाती हो बापा. ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. तर कुटुंबाला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या त्या परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक प्रभू कुटुंबाला प्रत्येक लहान व्यक्तींना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या जीवनाची प्रभू तू काळजी घे त्या प्रभू. त्या परमेश्वरा या कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे त्या प्रभू परमेश्वरा यापासून प्रभू प्रत्येकाचं तू संरक्षण कर प्रभू. घरातून बाहेर जाणं करीत असताना प्रवास करीत असताना विद्या प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला त्या प्रत्येक संपूर्णापासून प्रभू परमेश्वरा तो लिप्त राखावं ही देखील आम्ही या समय तुला विनंती करतो विद्या प्रभू. आम्ही तुला प्रार्थना करतो विद्या जे प्रियजन प्रभू परमेश्वरा घराच्या बाहेर प्रभू
प्रभू आपल्या परमेश्वरा कुटुंबाच्या उपजीविकेकरिता प्रभू परमेश्वरा प्रभू काम करीत आहेत, परिश्रम करीत आहेत बाप्पा प्रभू. तू त्या प्रत्येकाच्या सोबत हो प्रभू परमेश्वरा. त्यांच्या जीवनाचं तू संरक्षण कर बाप्पा. आणि प्रभू पित्या त्यांच्या परमेश्वरा जीवनाच्या अवतीभोवती तुझ्या दूतांचा तू पहारा ठेव पित्या, की जेणेकरून त्यांचं जीवन आशीर्वादित राहील पित्या. आणि प्रभू पित्या परमेश्वरा त्यांचं कौटुंबिक जीवन देखील तुझ्या कृपेने भरलेलं असेल, तुझ्या आरोग्याने भरलेलं असेल प्रभू. अशी तू दया कर, आम्ही असं मी तुला विनंती करीत आहोत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक प्रियजनांकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत बाबा. तो परमेश्वरा प्रभू या अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये पित्या आपला जीव धोक्यात टाकून प्रभू परमेश्वरा पित्या प्रभू ते रुग्णांची सेवा करीत आहेत प्रभू पित्या. त्यांची सेवा तू आशीर्वादित कर प्रभू. त्या सेवेचा मोबदला प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या आरोग्य स्वरूपात, तुझ्या कृपेच्या स्वरूपात, तुझ्या प्रभू परमेश्वरा सुख समृद्धीच्या स्वरूपात प्रभू प्राप्त व्हावा. ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो की त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण आम्ही या समय तुझं मागत आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रभू त्या परमेश्वरा प्रादुर्भाव परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू जाऊन जेव्हा ते परत येतात प्रभू परमेश्वरा त्यांच्या कुटुंबाचं विशेष तू संरक्षण कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो की प्रभू राय परमेश्वरा त्या प्रत्येक प्रभू वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत असलेल्या प्रियजनांना आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू राय परमेश्वरा प्रभू त्या संवेदस प्रभू आम्ही या समय आमच्या मेथोडिस्टच्या प्रभू परमेश्वरा संबंध कार्याला तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू राय मी तुला प्रार्थना करतो प्रभू आमच्या बिशप साहेब त्या सर्व पदाधिकारी वर्ग, डीन्स वर्ग, पाळक वर्ग, स्वार्थिक मिशनरी प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येकांवर प्रभू तुझा वर्ग सुखी ठेवती आहे प्रभू. तुझ्याद्वारे लाभलेलं आचार अनुभव प्रभू लाभलेली जबाबदारी पूर्ण करण्यात प्रभू परमेश्वरा योग्य ते मार्गदर्शन तुझ्याद्वारे लाभू दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो परमेश्वरा प्रभू की आमच्या मेथोडिस्टच्या कार्यास प्रभू तू वृद्धिंगत करावे ही देखील आम्ही तुला विनंती करतो की त्या प्रभू परमेश्वर आध्यात्मिक सेवेसमवेत प्रभू परमेश्वराची पित्या प्रभू सामाजिक शैक्षणिक प्रभू परमेश्वरा सेवा आहे बापा ती देखील प्रभू तू आशीर्वादित कर बाबा. प्रभू राया त्या परमेश्वरा व्यवस्थापनीय प्रभू परमेश्वरा सर्व कार्य प्रभू तू सुरळीत करावे ही देखील आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करीत आहोत. त्या प्रभू प्रत्येकाच्या जीवनावर प्रभू तुझ्या आशीर्वादाचा हात तू ठेव हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. तरी सेवाभावी संस्था प्रभू परमेश्वरा तुझ्या राज्याच्या वाढीकरिता झटत आहे प्रभू. त्या कार्याचे प्रभू तू वृद्धिंगत करावे विद्या आम्ही या समय तुला विनंती करतो. त्या प्रत्येक सेवकास प्रभू परमेश्वरा तुझा अभिषेक तू कर ही देखील आम्ही या समय तुला विनंती करतो. बापा प्रभू परमेश्वरा आमच्या देशाकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत, आमच्या राज्याकरिता, आमच्या शहराकरिता प्रभू आम्ही तुझं मध्यस्थी करीत आहोत. प्रभू राय परमेश्वरा प्रभू आमच्या परमेश्वरा या देशाचा, राज्याचा, शहराचा विकास तुझ्याद्वारे होऊ दे विद्या. आणि प्रभू परमेश्वरा सामाजिक सलोखा बांधिलकी प्रभू ही सदैव निर्माण असेल अशी तू दया कर प्रभू. आमची या समय तुझं प्रार्थना आहे प्रभू. बापा आम्ही तुला विनंती करतो विद्या की प्रभू परमेश्वरा प्रभू ज्या काही परमेश्वरा प्रभू वाईट गोष्टी आहेत त्या सर्व प्रभू तू दूर कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा आमच्या देशाची उन्नती तुझ्याद्वारे होऊ दे हीच आम्ही या समय तुझं विनंती करीत आहोत. सर्व परमेश्वरा मंत्रिमंडळाला, राजकीय पक्षांना प्रभू पुढाऱ्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. परमेश्वरा प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू परमेश्वरा नैतिकतेच्या मार्गामध्ये प्रभू प्रत्येकास तू अग्रेसर कर. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांच्या परमेश्वरा कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रभू आमच्या या देशाचा विकास होऊ दे हीच आम्ही या समय तुझं विनंती करतो. बापा प्रभू आमच्या देशाला, राज्याला, शहराला सुरक्षितता पुरविणाऱ्या प्रत्येक सुरक्षिततेच्या विभागांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. राय परमेश्वरा ते आमचं संरक्षण करीत आहेत पित्या प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही तुला विनंती करतो पित्या त्यांच्या जीवनाचं संरक्षण प्रभू त्या प्रत्येक सीमेवर प्रभू तू करावे, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तू करावे प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू. त्यांच्या परमेश्वरा प्रभू या परमेश्वरा प्रभू देशाच्या प्रभू सेवेमध्ये प्रभू परमेश्वरा तू त्यांच्या समवेत हो प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला देखील प्रभू तुझ्या कृपेने आशीर्वादित तू करावे हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू. बापा आम्ही तुझे उपकार मानित आहोत प्रभू, कारण प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकास तुझ्याद्वारे चालवित आहेस प्रभू. राया परमेश्वरा या फेब्रुवारी महिन्यातील प्रभू परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ केलास प्रभू. राया परमेश्वरा या फेब्रुवारी महिन्यातील हा शेवटचा दिवस प्रभू तुझ्या उपासनेच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये तू दिलेला आहेस याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. या महिन्यातील सर्व आशीर्वादांबद्दल, सर्व तुझ्या दयेबद्दल प्रभू आम्ही तुझे उपकार मानितो बापा. आणि प्रभू आमचा विश्वास आहे विद्या की पुढे आम्हाला लाभणारा महिना प्रभू हा तुझ्याद्वारे आशीर्वादाचा होईल विद्या प्रभू. परमेश्वरा तुझं आरोग्य विशेष करून तू आमच्या जीवनामध्ये आम्हा प्रत्येकाचं लाभू द्यावं ही देखील आम्ही तुला विनंती करू. धन्यवाद प्रभू. या उपासनेमध्ये आमच्या प्रत्येकांचा प्रभू पुढारी हो परमेश्वरा, आमच्या संवेद हो आणि याच्याद्वारे तू आम्हाला आध्यात्मिक लाभ घडू दे हीच आम्ही या समय तुला विनंती करू. तुझ्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करीत असताना प्रभू त्याद्वारे प्रभू राय परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित करावे हीच तुला आमची नम्रतेची प्रार्थना प्रभू. आम्ही या ठिकाणी उपस्थित आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. उपासनेमध्ये सहभागी असलेल्या प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येक लहान मुलांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. आम्हाला प्रभू तुझा प्रभू परमेश्वरा वर्तस तू पुढील वेळ आमचं जीवन सर्वस्व तुला समर्पित करे प्रार्थना येशूच्या नावाने मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन.
देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, आमचा जिवंत परमेश्वरा खरोखर त्याची कृपा आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुरविणारा आमचा प्रभू आहे. यावेळेस आपण आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनाचं वाचन करूया. आपण यावेळेस जुना करार यातील यशाचं पुस्तक याचा 57वा अध्याय आणि वचन 15 ते 21 आपण यावेळेस वाचणार आहोत. यशाचं पुस्तक याचा 57वा अध्याय आणि वचन 15 ते 21. देवाचे सहाय्य व बरे करणे. कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी बसतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे असतो, तर माझ्या पुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवी प्राणी गलित झाले असते. त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडिले. मी विनमुख झालो, मी त्याचवर कोपलो, पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला. मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारेन, मी त्याला मार्ग दाखवेन, मी त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. मी त्याच्या तोंडून आभार वचन उच्चारवे. जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्यास शांती असो, शांती असो. मी त्यास सुधारीन असे परमेश्वर म्हणतो. दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत, त्यांच्याने स्थिर राहवत नाही. त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकीतात. दुर्जनास शांती नाही असे माझा देव म्हणतो. परमेश्वर देव वाचलेली वचने आमच्या मरणाकरिता आज आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला पुन्हा एक वार सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, की त्या परमेश्वराने आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर येण्याची संधी आज या उपासनेच्या माध्यमातून दिलेली आहे. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाची काळजी घेत आहे, आमच्यावर त्याची दया आहे, म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आज आमच्या जो मननाचा विषय आहे तो येण्याप्रमाणे की गॉड ऑफ रिवायव्हिंग, म्हणजे संजीवित करणारा देव, संजीवन देणारा देव किंवा संजीवित करणारा देव, गॉड ऑफ रिवायव्हिंग. आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, जेव्हा पवित्र शास्त्राचं अध्ययन आम्ही करीतो, उत्पत्तीच्या पुस्तकापासूनही आम्ही पाहिले तर आम्हाला आढळून येईल की देव परमेश्वराने ज्या मानवाची निर्मिती केलेली आहे, तो मानव जो आहे तो आपल्या चुकांमुळे, आपल्याकडून झालेल्या आज्ञेच्या उल्लंघनामुळे, पापामध्येच त्याची वाढ जी आहे ती होत गेलेली आहे. देवापासून दूर जाण्याचं कार्य मानवाच्या जीवनातून घडलेलं आहे हे आम्हाला विशेष प्रकारे पवित्र शास्त्र सांगतं. जेव्हा आदम आणि हव्वा यांच्याद्वारे आज्ञेचं उल्लंघन झालं, पाप त्यांच्याद्वारे झालं, त्यानंतर आम्हाला दिसून येते की मानव जो आहे देवामध्ये वाढण्यापेक्षा पापामध्ये वाढत गेलेला, ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी आढळून येते. देवाचा मार्ग धरण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाच्या मार्गाने चालणे मानवाने पसंत केले, ही गोष्ट आम्हाला पवित्र शास्त्रात आढळून येते. पण जेव्हा मानव आपल्या मनाने, आपल्या इच्छेने, आपल्या मार्गाने, स्वतःच्या जेव्हा स्वार्थमूलक अधर्मांच्या गोष्टींमध्ये जेव्हा तो वाढतो, त्यावेळेस तो केवळ नाशाकडेच अग्रेसर होतो, हे देखील पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. स्वतःच्या प्रयत्नांनी आम्ही काही जीवन प्राप्त करू शकत नाही. स्वतःच्या प्रयत्नांनी आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे जे काही मृत अवस्था आहे त्यातून आम्ही बाहेर येऊ शकत नाही. याकरिता देवाचीच गरज आम्हाला आहे. त्याकरिता देवाची कृपाच आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. आणि म्हणून आज आम्ही मरणाकरिता जो विषय घेतलेला आहे तो हाच आहे की संजीवित करणारा देव. आमच्या जीवनामध्ये आमचा परमेश्वर जो आहे तो आम्हाला संजीवित करतो, पुनर्जीवन तो आम्हाला देतो. आम्हाला विशेष प्रकारे आमच्या मृतावस्थेतून तो बाहेर काढतो. परमेश्वर देव जो आहे तो आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये राहू देत नाही. त्याला ही गोष्ट आवडत नाही की त्याचे जे लोक आहेत ते दुःखामध्येच असावे, त्याचे जे लोक आहेत ते अधर्मांमध्येच असावे, त्याचे जे लोक आहेत त्यांनी विशेष प्रकारे त्यांच्या मनाच्या मार्गाने नाशाकडेच अग्रेसर व्हावे, ही देवाची इच्छा नाही. पण देवाची इच्छा आहे की त्यांनी जीवनाकडे अग्रेसर व्हावे. म्हणून देव परमेश्वर आमच्या मृत झालेल्या जीवनांना तो संजीवित करू पाहतो. आणि हे संजीवित करण्याचं कार्य देव परमेश्वराने उत्पत्तीच्याच पुस्तकापासून मानवाच्या जीवनाकरिता केलेलं आहे, हे देखील आम्हाला दिसून येईल. तो आदाम आणि हव्वे यांच्या नंतरचा काळ असो, नोहाचा काळ असो, त्यानंतर आम्ही अब्रामाचा काळ पाहतो, इसाक, याकोब, मोशे, त्यानंतर पुढे आम्ही जर पाहत गेलो येशू ख्रिस्ताच्या समयापर्यंत देवाने संजीवित करण्याचं कार्य जे आहे ते रोखलेलं नाही.
परमेश्वराने ते थांबविलेलं आहे. कारण परमेश्वर देव जो आहे, वचन आम्हाला सांगतं, यशाचं पुस्तक याचा 57वा अध्याय आणि त्याचं 16व वचन म्हणतं, परमेश्वर सतत वाद करणारा नाही. तो म्हणतो की मी सतत वाद करणारा नव्हे, मी सदा कोप करणारा नव्हे. तो आमच्यावर नेहमीच क्रोधित होणार नाही, तो आमच्यावर नेहमीच कोप करणार नाही, पण त्या देव परमेश्वराला आमच्यावर दया येते. तो परमेश्वर देव आमच्यावर कृपा करू पाहतो. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो, जर मी कोप करीत राहिलो असतो, जर मी सदा विशेष प्रकारे वाद घालत राहिलो असतो, तुम्हाला विशेष प्रकारे जर मी शिक्षाच देत राहिलो असतो, तर मी उत्पन्न केलेले जे माझे मानवी आत्मा आहे ते माझ्या पुढे गलित झाले असते. म्हणजे ते त्या परिस्थितीतून कधीच वर आले नसते, त्या मृतावस्थेमध्ये आहेत ते तेथेच पडून राहिले असते. पण परमेश्वर देव म्हणतो की मी त्यांच्या स्वार्थमूलक अधर्मांमुळे, म्हणजे जे काही मानव करीत होता त्या गोष्टींमुळे, जेव्हा परमेश्वर त्यांच्यावर, त्या परमेश्वराने त्यांना रागावून जेव्हा ताडिले, परमेश्वर जेव्हा त्यांना विन्मुख झाला, परमेश्वराने त्यांच्या हालावर, परिस्थितीवर जेव्हा त्यांना सोडून दिले, त्यावेळेस मानवाने काय केले? तर वचन या ठिकाणी सांगतं, परमेश्वर स्वतः या ठिकाणी म्हणतो, त्याने काय केले तर आपल्या मनाच्या कलाप्रमाणे तो वागत गेला. आपल्या मनाच्या कलाप्रमाणे तो वागत गेला. म्हणजे मानव जो आहे तो ज्या विशेष प्रकारे मृतावस्थेमध्ये आहे, ज्या अधर्मांमध्ये तो आहे, ज्या विशेष प्रकारे पापामध्ये तो आहे, ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तो आहे, जेव्हा देव परमेश्वर त्याला विन्मुख होतो, त्यावेळेस मानव जो आहे तो आपल्या कलाप्रमाणेच त्यामध्ये कलाप्रमाणेच तो वागत राहतो. आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तो वाढतही राहतो, तो त्यातून कधी बाहेर निघत नाही. पण माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला त्यातून बाहेर काढतो. आम्ही आमच्या प्रयत्नांनी बाहेर येऊ शकत नाही, आम्ही आमच्या प्रयत्नांनी पापांची क्षमा प्राप्त करू शकत नाही, आम्ही आमच्या प्रयत्नांनी आमच्या अधर्मांची जी शिक्षा आहे त्यापासून आम्ही स्वतःची सोडवणूक करू शकत नाही. ही केवळ देवाची दया आहे, ही केवळ देवाची कृपा आहे जी आम्हा प्रत्येकाला आम्हास प्राप्त झाली. आणि त्या आमच्या अधर्माच्या परिस्थितीतून, आमच्या त्या विशेष प्रकारे पापाच्या परिस्थितीतून आम्हाला परमेश्वराने बाहेर काढलेला आहे. पण जेव्हा परमेश्वर देव बाहेर काढतो त्यावेळेस तो संजीवित करीतो. या संजीवित करण्याचा अर्थ जर आम्ही आज समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला विशेष प्रकारे वचन 18 मध्ये या ठिकाणी दिसून येईल. यशाया 57 आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये या संजीवित करण्याचा अर्थ जो आहे तो आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो. त्या अगोदर आम्ही जर 15 वचन पाहिलं तर परमेश्वर म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी वसणारा परमेश्वर आहे. तो काही पापामध्ये राहणारा देव नाहीये, तो परम आहे, तो उच्च आहे, तो पवित्र स्थानी वसणारा आहे. आणि ज्याचे चित्त अनुताप युक्त आहे व नम्र आहे त्याच्या ठाईही मी वसतो, परमेश्वर देव या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजे आम्ही जेव्हा देव परमेश्वराकडे, देव त्याच्या मार्गामध्ये त्याच्याकडे वळण्याची जेव्हा आम्ही तयारी दर्शवितो, अनुताप्त युक्त हृदयाने आम्ही जेव्हा देवाकडे वळतो, नम्र चित्ताने जेव्हा आम्ही देवाच्या मार्गी लागतो, परमेश्वर देव म्हणतो की मी त्यांच्याही ठाई बसणारा देव आहे. पुढे तो हे देखील म्हणतो की येणे करून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो. व पुढे म्हणत आहे की अनुतापी जनांचे हृदय मी उत्तेजितही करीतो. म्हणजे परमेश्वर देव जो आहे, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत त्या परिस्थितीतून तो आम्हाला बाहेर काढतो, आम्हाला संजीवित करीतो, आमच्या आत्म्याला तो संजीवित करीतो, आमच्या आत्म्यास तो उत्तेजित करीतो की ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत त्या परिस्थितीमध्ये आम्ही राहू नये. जर आम्ही पाहिलं, मनुष्य जो आहे ज्या मार्गाने तो पुढे अग्रेसर होतो त्याला तो मार्ग सरळ वाटतो. आम्ही जो मार्ग पाहतो मानव या नात्याने, तो मार्ग आम्हाला सरळ वाटतो, पण शेवटाच तो आम्हाला मृत्यू पथाला नेतो, हे वचन आम्हाला सांगतो. जर आम्ही नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि 12व वचन जर पाहिलं तर वचन आम्हाला सांगतं की मनुष्याला मार्ग सरळ तर दिसतो, पण शेवटाच तो त्याला मृत्यू पथाला नेतो. आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला सरळ दिसणारा मार्ग हा केवळ आम्हालाच वाटतो, पण देवाच्या दृष्टीने तो सरळ नव्हे. देवाच्या दृष्टीने तो मार्ग जो आहे तो सरळ नव्हे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला सांगू इच्छित आहे की आम्हाला तो मार्ग जो आहे तो आमच्या जीवनामध्ये सोडावयाचा आहे. जो मार्ग आम्हाला मृत्यू पथाकडे नेत आहे, जो मार्ग आम्हाला नाशाकडे घेऊन जात आहे, तो आमच्या दृष्टिकोनाचा मार्ग आहे, देवाच्या दृष्टिकोनाचा मार्ग नव्हे, किंवा देवाचा मार्ग तो नव्हे.
आम्ही हे देखील पाहतो की आमच्या स्तोत्र 16 आणि याचं दुसरं वचन जर पाहिलं तर मानवाच्या दृष्टीने सर्व काही जे आहे ते शुद्ध असं दिसणार आहे. मानवीय दृष्टिकोनातून आम्हाला सर्व काही शुद्ध दिसणार आहे. म्हणून जेव्हा आम्ही जुना कराराचं अध्ययन करीतो त्यावेळेस मानव ज्याप्रमाणे आपल्या जीवनाची वागणूक करीत होता, वर्तणूक करीत होता, त्यांना असे वाटत होते जे आम्ही करीत आहोत ते योग्य करीत आहोत. आम्ही कुठेच काही चुकलेलो नाही आहोत. आम्ही विशेष प्रकारे जे काही या जगामध्ये करीत आहोत ते आम्ही योग्य करीत आहोत. कारण मनुष्याचे मार्ग जे त्याला दिसतात ते सर्वतोपरी शुद्ध असे आहेत असे त्याला वाटते. आम्हाला वचन हे देखील सांगतं की देव मनुष्य जो आहे तो आपल्या जीवनामध्ये काय करतो तर तो अनितीच्या योजना करीतो. मानवाच्या जीवनामध्ये काय आहे तर अनैतिकता आहे. स्वतःच्या मार्गावर चालत असताना अनैतिकता त्याच्या जीवनामध्ये बळावते. आम्ही हे देखील पाहतो की कुमार्ग जो आहे तो सोडून देण्याची इच्छा मानवाची होत नाही. त्या कुमार्गामध्येच त्याला वाढण्याकरिता त्याला फार आनंद वाटतो. वाईटाला धरून राहावे ही देखील त्याची फार मोठी इच्छा असते. मनुष्याला ह्या गोष्टी सोडून द्यावे हे त्याला कधीच वाटत नाही. कारण माझ्या प्रियांनो, आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटत आहे ते सरळ आहे, पण ते आम्हाला मृत्यू पथाला नेणार आहे हे वचन या ठिकाणी सांगतं. स्तोत्र 36 आणि त्याचं 4थं वचन आम्हाला सांगतं अनितीच्या योजना करणारा हा मनुष्य आहे, कुमार्ग धरून राहणारा हा मनुष्य आहे आणि वाईटाला देखील तो सदैव धरून राहतो. माझ्या प्रियांनो, याच वाईटाच्या मार्गातून, याच अनितीच्या मार्गातून, याच दुष्कर्माच्या मार्गातून परमेश्वराने आम्हाला बाहेर काढले. म्हणजे परमेश्वराने आम्हाला संजीवित केलेले आहे. त्याने आम्हाला त्या मृत्यू पथावरून, त्या मृत अवस्थेतून परमेश्वराने आम्हाला उभारलेले आहे आणि त्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये संजीवित केले. 18व्या वचनाकडे आपण यावेळेस आपलं लक्ष केंद्रित करूया. यशया 57 आणि 18 वचन. परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणतो की मी त्याची चालचर्या पाहिली. मनुष्य जो आपल्या मनाप्रमाणे वागत आहे त्याला वाटत आहे मी सरळ जात आहे, पण तो मृत्यू पथाकडे अग्रेसर होत आहे. मनुष्य जो आहे ज्या योजना करीत आहे त्याला वाटत आहे त्या फार नैतिकतेने भरलेल्या आहेत, पण त्या अनितीच्या आहेत हे वचन या ठिकाणी सांगत आहे. देव परमेश्वराने त्याच्या अनितीच्या योजना पाहिल्या. परमेश्वराने त्याचे विशेष प्रकारे जे कुमार्ग त्याने धरून ठेवलेले आहेत त्या कुमार्गाकडे त्याने पाहिलं. परमेश्वराने हे देखील पाहिलं की ज्या वाईटाला तो सोडून देत नाही आहे. परमेश्वर जेव्हा म्हणत आहे की मी त्याची चालचर्या पाहिली, म्हणजे त्याने ह्या गोष्टी पाहिलेल्या की मनुष्य जो आहे तो आपल्याच मार्गाने, आपल्याच मनाने, आपल्याच इच्छेने जे त्याला सरळ वाटत आहे त्यातूनच तो पुढे जात आहे, पण ते त्याच्यासाठी वाईटाचं आहे. आणि म्हणून देव परमेश्वर पुढे काय म्हणतो, जेव्हा मी त्याची चालचर्या पाहिली त्यावेळेस देवाला काय वाटले तर परमेश्वर म्हणतो की मी त्याला आता सुधारीन. आय विल हील हिम. जर इंग्लिशमध्ये आपण पाहतो तर परमेश्वर म्हणतो आय विल हील हिम, मी त्याला सुधारेन. म्हणजे आम्ही ज्या मार्गावर जात आहोत, जो मार्ग आमच्यासाठी नाशाचा आहे, जो मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये मृत्यूपथाकडे घेऊन जाणारा आहे, जो मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचा नाश करणारा आहे, जो मार्ग आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख देणारा आहे, जो मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये वेदना देणारा आहे, जो मार्ग आम्हाला आमच्या जीवनामध्ये जखमा देणारा आहे, परमेश्वर म्हणतो मी त्याला सुधारेन. आय विल हील हिम. परमेश्वर देवाने आम्हाला संजीवित करण्याचं कार्य त्याच्या हाती घेतलेलं आहे आणि ते कार्य त्याने आपल्या हाती घेतलेलं असताना तो आम्हाला म्हणतो की मी तुमची चालचर्या पाहिली आहे, ती जरी मृत्यूपथाची आहे, तुम्ही वाईटाकडे अग्रेसर होतात, तुम्ही अनितीच्या योजना करीत आहात, तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्या कुमार्गाला धरून राहत आहात, तुम्ही विशेष प्रकारे वाईटाला सोडत नाही आहात, ही जी चालचर्या मी तुमची पाहिलेली आहे यातून मी तुम्हाला सुधारेन, यातून मी तुम्हाला विशेष प्रकारे आरोग्य देईन. आय विल हील हिम. परमेश्वर देव अशा प्रकारे या ठिकाणी म्हणत आहे. कारण दुर्जनाचा मार्ग जो आहे तो कसा आहे तर तो अंधकारासारखा आहे. जर आम्ही पाहिले नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 19वा वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं दुर्जनाचा मार्ग अंधकारासारखा आहे, ठेच लागते हे पण त्याला कळत नाही. दुर्जनाला जेव्हा ठेच लागते ते पण त्याला कळत नाही, कारण तो अंधारात चालत आहे. त्याला ठाऊक नाही की मला जे लागलं ते ठेच लागलेली आहे. आणि म्हणून देव परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे ज्या काही वेदना, ज्या काही अंधकारमय परिस्थिती, जे काही दुःखदमय परिस्थिती, जे काही मृत अवस्थेमधून तू जात आहे, मी जी मानवाची चालचर्या पाहिली आहे त्याला मी सुधारीन. परमेश्वर देव या ठिकाणी संजीवित करण्याचं कार्य मानवाच्या जीवनामध्ये करीत आहे. त्याने केलेलं आहे आणि तो आजही आमच्या जीवनामध्ये करीत आहे. आम्हाला विशेष प्रकारे आमच्या परिस्थितीवर तो कधीच सोडणार नाही. आम्ही किती प्रयत्न केला की नाही मी माझ्या मनाप्रमाणेच वागेन, मी चुकीच्याच गोष्टींमध्ये अडकून राहील, मी विशेष प्रकारे जो अधर्म आहे, अनैतिकता आहे त्यामध्येच मी वाढेल, पण परमेश्वर देव आम्हाला सांगू इच्छितो की तो आम्हाला सुधारणार आहे, तो आम्हाला आरोग्य देणार आहे.
इज गोइंग टू हील अस, हे त्याचं अभिवचन आम्हा प्रत्येकाकरिता आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर देव आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तो रोगमुक्त देव करणारा देव आहे. निर्गमाचं पुस्तकाचा 15वा अध्याय आणि 26वा वचन जर आम्ही पाहतो तर देव परमेश्वर इस्रायल लोकांकरिता रोगमुक्त करणारा देव झाला. केवळ शारीरिकरित्याच तो रोग बरे करीतो असे नव्हे, आध्यात्मिकरित्या देखील मानवाच्या जीवनामध्ये, मानसिकरित्या देखील मानवाच्या जीवनामध्ये, त्याच्या वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून देखील मानवाच्या जीवनामध्ये ज्या विशेष प्रकारे रोग त्याला जडलेले आहेत ते प्रत्येक रोग बरे करणारा तो परमेश्वर आहे. तो म्हणतो त्या अनितीच्या गोष्टी असो, त्या दुष्टाच्या गोष्टी असो, त्या अधर्माच्या गोष्टी असो, त्या वाईटाच्या गोष्टी असो, परमेश्वर देव या ठिकाणी सांगू इच्छितो की मी तुम्हाला सुधारणार आहे. आय एम गोइंग टू हील यू. तुमच्या प्रत्येक परिस्थितीतून, तुमच्या प्रत्येक त्या दुःखातून, तुमच्या प्रत्येक त्या आजारातून मी तुम्हाला सोडविणार आहे. आणि परमेश्वर देवाने या गोष्टीचं अभिवचन आमच्या जीवनामध्ये पूर्णही केलेलं आहे. जेव्हा यशाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की त्या परमेश्वराने आमचे जे व्याधी आहेत ते त्या येशू ख्रिस्तावर लादलेले आहेत. दुःखभोगी जो सेवक आहे याचं वर्णन जे या 53व्या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी 4 आणि 5 वचन आम्हाला म्हणतं, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालेले आहे. परमेश्वर देवाने आम्हाला आरोग्य दिलेलं आहे, त्याने आम्हाला सुधारलेलं आहे. आमच्या परिस्थितीतून, आमच्या व्याधीतून, आमच्या वेदनेतून, आमच्या आजारातून, आमच्या प्रत्येक अधर्मातून, आमच्या अनैतिकतेतून, आमच्या प्रत्येक वाईट गोष्टीतून देव परमेश्वराने आम्हाला आरोग्य प्रदान केलेलं आहे. त्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला संजीवित केलेलं आहे. आमच्या परिस्थितीमध्ये, आमच्या हालअपेष्टेवर देवाने आम्हाला सोडलेलं नाही आहे. पण माझ्या प्रियांनो, त्यातून बाहेर काढण्याचं कार्य देव परमेश्वराने आपल्या हाती घेतलेलं आहे, कारण तो आम्हाला संजीवित करू पाहत आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. या यिर्मयाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन जर आम्ही पाहतो तर वचन म्हणतं की मी तुझ्या जखमा बरे करीतो, मी तुला आरोग्य देतो. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या जखमा जे आहेत ते बरे करीतो, मी तुला आरोग्य देतो. परमेश्वर देव त्या ठिकाणी बोलतो. यिर्मयाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 6वं वचन जर आम्ही पाहिलं तर परमेश्वर म्हणतो आरोग्याचे जे उपचार हवे आहेत ते प्रत्येक आरोग्याचे उपचार मी तुमच्यासाठी करणार आहे. यिर्मया 33 त्याच्या 6व्या वचनाचा शेवटचा भाग जर आम्ही पाहतो तर आरोग्याचे उपचार त्याने आमच्यासाठी केले, हे वचन या ठिकाणी सांगतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये आमची काळजी घेण्याकरिता, आम्हाला सुधारण्याकरिता, आम्हाला आरोग्य देण्याकरिता हवे ते करण्यासाठी तो तयार आहे. कारण तो आम्हाला संजीवित करू इच्छितो. तो आम्हाला मृत राहू देऊ इच्छित नाही. तो आम्हाला अनैतिकतेमध्येच राहू देऊ इच्छित नाही. तो आम्हाला दुष्टाच्या हातीत राहू देऊ इच्छित नाही. तो आम्हाला वाईटामध्येच पडून देऊ राहू इच्छित नाही. तो आम्हाला पापामध्येच आम्ही पडून राहावे ही त्याची इच्छा नाही. पण परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये संजीवित करण्याचं कार्य करीत आहे. तो आम्हाला आरोग्य देऊ पाहत आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाच्या समोर स्वतःला नम्रतेने आम्हाला उपस्थित करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण परमेश्वर काय म्हणतो की जे अनुतापयुक्त व नम्र आहे त्यांच्या ठाईही मी बसतो. हे जे संजीवित करण्याचं कार्य आहे हे त्या अनुतापयुक्त व नम्र जनांच्या जीवनामध्ये परमेश्वर करणार आहे. हे देखील अभिवचन त्याचं आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त आहे. माझ्या प्रियांनो, अनुवादाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 39वा वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं प्राणहरण करणाराही तोच आहे आणि प्राणदान देणाराही तोच आहे. परमेश्वर आहे की जो आमच्या जीवनामध्ये आमच्या पापांची शिक्षाही आम्हाला देऊ शकतो आणि आमच्या पापांची क्षमाही तो आम्हाला देऊ शकतो. माझ्या प्रियांनो, त्या जिवंत परमेश्वर जो आहे त्याने आम्हाला संजीवित करण्याचं कार्य फार महत्त्वपूर्णरित्या आपल्या हाती घेतलेलं आहे. वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं त्याने मानवाची चालचर्या पाहिली आणि त्याने या गोष्टीचा निश्चय केलेला आहे की तो आम्हाला सुधारेल. पुढे तो म्हणतो की मी त्याला मार्ग दाखवीन. आय विल गाईड यू, आय विल लीड यू. आणि जेव्हा कोणी एखादा व्यक्ती मार्ग दाखवतो, कोणी एखादा व्यक्ती आम्हाला आमचं पुढारी पण करीतो, म्हणजे तो काय करीतो, तो आम्हाला शिकवितो. तो आम्हाला एक प्रकारची टीचिंग जी आहे ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला देत असतो.
अनेक शिक्षक लोक आपणामध्ये आहेत, त्यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर जेव्हा ते एका व्यक्तीला, एका विद्यार्थ्याला शिक्षण जेव्हा देत आहे त्यावेळेस ते मार्ग दाखवित आहेत, त्यांना ते पुढारी पण करीत आहेत. ही गोष्ट आम्ही पाहतो. परमेश्वर देव देखील तेच कार्य त्याने आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे की त्याने आम्हाला शिकवावं, त्याने आम्हाला मार्ग दाखवावा, त्याने आमचं पुढारी पण करावं. ही गोष्ट परमेश्वराने आपल्या हाती घेतलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जेव्हा तो म्हणत आहे की मी संजीवित करेल, म्हणजे परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की मी मार्ग दाखवेल. यशाचं पुस्तक याचा विशेष प्रकारे 48वा अध्याय आणि त्याचं 17व वचन जर आम्ही पाहिलं तर त्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. 48वा अध्याय आणि त्याचं 17व वचन, परमेश्वर म्हणतो की परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. तुझ्यासाठी जे हितकारक आहे ते मी तुला शिकवितो. जेव्हा परमेश्वर या ठिकाणी यशायाचा पुस्तक याचा 57वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये संजीवित जेव्हा आम्हाला करू पाहत आहे, तो म्हणत आहे की मी विशेष प्रकारे मार्ग दाखवेल. याचा अर्थ परमेश्वर देव या ठिकाणी सांगू इच्छितो की जे हितकारक आहे ते मी तुला शिकवितो. पुढे तो म्हणतो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने मी तुला नेतो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्या मार्गाने मी तुला नेतो. परमेश्वर देव जेव्हा आम्हाला संजीवित करीत आहे तो आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतो की मी तुम्हाला केवळ मार्ग दाखविणार नाहीये, तुमच्या त्या चुकीच्या मार्गातून या विशेष प्रकारे आशीर्वादित मार्गावर, माझ्या मार्गावर जेव्हा मी तुम्हाला घेऊन येत आहे त्या मार्गातून काढून इथे ठेवले आणि झाले असे नव्हे, पण परमेश्वर या ठिकाणी म्हणतो आता ज्या मार्गात तुला जावयाचे आहे तो मार्ग मी तुला शिकवितो, त्या मार्गाने मी तुला नेतो. परमेश्वर देव या ठिकाणी बोलतो. त्याने आम्हाला संजीवित करण्याचं कार्य जे आहे माझ्या प्रियांनो, महत्त्वपूर्णरित्या जेव्हा आपल्या हाती घेतलेला आहे तो या ठिकाणी आम्हाला अर्धवट सोडण्याकरिता त्याने संजीवित करण्याचं कार्य आपल्या हाती घेतलेलं नाही, तो आम्हाला पूर्ण करू पाहत आहे. तो आम्हाला जेव्हा मार्ग दाखवत आहे तो या ठिकाणी सांगू इच्छितो की मी विशेष प्रकारे ज्या मार्गाने तुला जावयाचे आहे तो मार्ग मी तुला दाखवणार आहे. तो परमेश्वर आम्हाला उत्तम असं शिक्षण देखील आपल्या जीवनामध्ये या संजीवित करण्याच्या कार्याच्या माध्यमातून तो देऊ पाहत आहे. त्याचं शिक्षण आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारावयाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो यशाचं पुस्तक याचा 58वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मी तुझा सततचा मार्गदर्शक होईल. एक दिवसापुरतं, एक आठवड्यापुरतं, एक महिन्यापुरतं नाही, पण सततचा, कंटिन्यूली आय विल गाईड यू. परमेश्वर या ठिकाणी म्हणतो मी तुझा सततचा मार्गदर्शक होईल. आणि जेव्हा परमेश्वर मार्गदर्शक होणार आहे त्यावेळेस काय होईल या 11व्या वचनामध्ये बघा म्हटलेलं आहे, आम्हाला सांगण्यात आलेलं आहे यशया 58:11, परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणाच्या समयी तुझ्या जीवास तृप्त करेल. जेव्हा दुष्काळ असेल, ज्यावेळेस आम्हाला विशेष प्रकारे कुठल्याच गोष्टीची ज्या आमच्या गरजा आहेत त्या कुठून आम्हाला पूर्ण होत नाही आहे, परमेश्वर अशा अवर्षणाच्या समयी तो म्हणतो की मी तुझ्या जीवास तृप्त करेल. पुढे तो म्हणतो तुझ्या हाडास मजबूत करेल, तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. हा देवाच्या मार्गदर्शनाचा आशीर्वाद आहे. देव परमेश्वर जेव्हा आम्हाला गाईड करतो, देव परमेश्वर जेव्हा आम्हाला लीड करतो, देव परमेश्वर जेव्हा आम्हाला टीच करतो त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो अवर्षणाच्या समयी तृप्तता प्राप्त होईल. आमचा विशेष प्रकारे ताणल्यासारखा, भुकेल्यासारखा आम्ही आमच्या जीवनामध्ये मृत होणार नाही. परमेश्वर देव आमच्या जीवास तृप्त करेल. परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे, तो म्हणत आहे की तो आमच्या हाडात जो आहे तो मजबूत करेल. आमच्या हाड जे आहे ते झिजून जाणार नाही, ते त्या ठिकाणी तुटून जाणार नाही, पण आमच्या हाडांना परमेश्वर मजबूत करेल. म्हणजे तो आम्हाला दृढ करेल. आम्हाला उभं राहण्याचं सामर्थ्य जे आहे ते परमेश्वर त्याच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये तो देऊ पाहत आहे. देवाचं मार्गदर्शन हे फार सामर्थ्यशाली आहे. ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये वचन म्हणतं की भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे तुम्ही होणार. म्हणजे भरपूर पाणी दिलेलं मळं कसं असतं तर ते फलद्रूप असतं, ते हिरवगार असतं, ते टवटवीत असतं, तेथे कसल्याच प्रकारचा कोमेजून जाणं जे आहे ते त्या ठिकाणी नसतं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव परमेश्वर जेव्हा आमचं मार्गदर्शन करेल, परमेश्वर जेव्हा म्हणत आहे की मी त्याची चालचर्या पाहून मी त्याला सुधारेन, मी त्याचे मार्गदर्शन करेल, म्हणजे परमेश्वर आम्हाला फलद्रूप करण्याचं कार्य या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तो करू पाहत आहे. तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसल्याच गोष्टीची कमतरता तो होऊ देणार नाही, कारण तो आम्हाला संजीवित करीत आहे. तो संजीवित करणारा देव आहे. माझ्या प्रियांनो, त्या परमेश्वराच्या नावाला आम्हाला खरोखर धन्यवाद द्यावयाचा आहे.
तो आम्हाला संजीवित करीत आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या संजीवित करण्याच्या कार्यामध्ये जर आम्ही पाहिली तर या 18व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करेल. म्हणजे परमेश्वर या ठिकाणी पुनर्वसनाचं जे कार्य आहे ते देखील आमच्या जीवनामध्ये करण्याचं अभिवचन तो या ठिकाणी देत आहे. रेस्टोरेशन, पुनर्वसन जे आहे, शोकग्रस्तांचं समाधान परमेश्वर करेल ही गोष्ट या ठिकाणी सांगते. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्ही जर विशेष प्रकारे शोकित होऊन, आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखित होऊन, आमच्या जीवनामध्ये निराश होऊन, आमच्या जीवनामध्ये हताश होऊन जेव्हा आम्ही विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये दुःखी होऊन जातो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो त्या शोकग्रस्तांचं मी समाधान करणार आहे. म्हणजे त्या परिस्थितीतून मी तुमचं पुनर्वसन करेल, तुम्हाला त्याच परिस्थितीमध्ये मी राहू देणार नाही. संजीवित करेल म्हणजे परमेश्वर देव आम्हाला पुन्हा एक वार उभारणार आहे. याच यशाचं पुस्तक याचा 57वा अध्याय आणि 14व वचन जर आम्ही पाहिलं तर वचन त्या ठिकाणी म्हणतं की अशी वाणी झाली की भरणी घाला, मार्ग तयार करा, माझ्या लोकांच्या मार्गावरून हेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका. भरणी घाला जर या गोष्टीला आपण पाहिलं तर परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणतो बिल्डअप. इंग्रजीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे बिल्डअप. परमेश्वर देव जेव्हा आम्हाला आमचं पुनर्वसन तो करीत आहे, तो आमच्यामध्ये भरणी घालतो, तो आम्हाला विशेष प्रकारे उभारतो, तो आम्हाला आम्ही जेथे आहोत त्या परिस्थितीमध्ये तो आम्हाला राहू देत नाही, पण त्याच्यावर तो आम्हाला ठेवतो. उच्चस्थळी सुरक्षित करणारा तो आमचा परमेश्वर आहे. स्तोत्र 91 स्तोत्र जे आहे ते आम्हाला सांगतं की ज्याला त्याच्या नावाची जाणीव आहे त्यांना तो उच्चस्थळी सुरक्षित ठेवतो. ही उच्चस्थळी काय आहे तर तो आमचं जेव्हा पुनर्वसन करीतो, आमच्या परिस्थितीतून जेव्हा तो आम्हाला बाहेर काढतो, माझ्या प्रियांनो हेच आमचं समाधान आहे. परमेश्वर देव जेव्हा आम्हाला संजीवित करण्याचं कार्य करीत आहे, तो आमचं पुनर्वसन करण्याकरिता तो या ठिकाणी तयारी करीत आहे. आमच्या जीवनाला तो विशेष प्रकारे त्या मार्गाने घेऊन जात आहे की आमचं पुनर्वसन होईल. आम्ही दुःखीच राहणार नाही, आम्ही आनंदामध्ये परिवर्तित होऊ. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतो जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हे देवाचं पुनर्वसन आहे. आमच्या जीवनामध्ये पापामुळे आलेला जो अंधकार आहे, आमच्यामुळे पापामुळे आलेली जी मृत्यू आहे, आमच्या जीवनामध्ये पापामुळे जो आलेला नाश आहे, आमच्या जीवनामध्ये पापामुळे आलेला जो अधर्म आहे, आमच्या जीवनामध्ये पापामुळे आलेली जी अनैतिकता आहे, आमच्या जीवनामध्ये आलेला जो पापामुळे कुकर्म आहे, त्या प्रत्येक गोष्टीतून परमेश्वर देव आमचं पुनर्वसन करीत. त्या पापामध्येच तो आम्हाला ठेवत नाहीये, त्या पापातून तो आम्हाला बाहेर काढत आहे. परमेश्वर देवाने या गोष्टीचं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे. आमोसाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्याचं विशेष प्रकारे 14व वचन जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं परमेश्वर म्हणतो की मी त्यांचा बंदिवास जो आहे तो पालटीन. आमोस 9वा अध्याय आणि त्याचं 14व वचन जर आम्ही पाहतो, वचन म्हणतं, परमेश्वर म्हणत आहे मी आपल्या इस्रायल लोकांचा बंदिवास पालटीन. पुढे तो म्हणतो ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यात वस्ती करीतील, ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षरस पितील, ते बाग लावितील व त्यांची फळे खातील. हे देवाचं पुनर्वसन आहे. आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही गमावलेलं आहे ते पुन्हा एक वार परमेश्वर आम्हाला देणार आहे. देवाची समक्षता जी मानवाने आज्ञाच्या उल्लंघनामुळे गमावली होती, पापाचा प्रवेश त्याच्या जीवनामध्ये झाला, त्यावेळेस देव परमेश्वरासोबत असलेला जो नातेसंबंध आहे तो जेव्हा ताटातूट झाली, त्यापासून जेव्हा माणूस जो आहे तो दुरावला गेला, त्या सर्व गोष्टी परमेश्वर देव पुन्हा एक वार मानवाच्या जीवनामध्ये देऊ इच्छितो. परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की मी आपल्या इस्रायल लोकांचा बंदिवास पालटीन, त्यांची जी नगरे आहेत ते पुन्हा बांधतील, आपली वस्ती जी आहे ते पुन्हा उभारतील, जे द्राक्षमळे ते लावतील, त्यांची फळे ते खातील. परमेश्वर देव या ठिकाणी पुनर्वसनाचं कार्य मानवीय जीवनामध्ये करीत असलेला आम्हाला इतिहासामध्ये दिसून येतो. आम्ही हे देखील पाहतो की परमेश्वर देव पेत्राचं पहिलं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हणतो ज्या लोकांना परमेश्वराने बोलावलेलं आहे त्या लोकांना परमेश्वर आपल्या दयेने पूर्ण करेल, दृढ करेल आणि त्यांना तो सबळही करेल. हे परमेश्वर म्हणतो. हे देवाचं पुनर्वसनाचं कार्य आहे, संजीवित करण्याकरिता. देव परमेश्वर जो आम्हाला संजीवित करीत आहे, आमचं पुनर्वसन करीत आहे, तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये पूर्ण करीतो, तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दृढ करीतो, तो परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये सबळ करीतो. हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वराने या संजीवित करण्याच्या कार्याला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे पूर्ण केलेलं आहे. आम्हाला अर्धवट सोडलेलं नाही.
देव परमेश्वराने आम्हाला सुधारण्याकरिता जो विशेष प्रकारे योजना त्याने आखली, ती योजना येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण केली. परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये मार्ग दाखवण्याकरिता जी योजना आखली, ती येशूच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये पूर्ण केली. परमेश्वराने आम्हाला आमचं पुनर्वसन करण्याची जी योजना आखली, ती येशूच्या द्वारे त्याने आमच्या जीवनामध्ये पूर्ण केली. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशूच्या द्वारे त्याने आम्हाला धार्मिकता दिली, येशूच्या द्वारे त्याने आमचं पवित्रीकरण केलं आणि येशूच्या द्वारे त्याने आम्हाला विशेष प्रकारे मुक्तीही दिलेली आहे. हे वचन आम्हाला सांगतं. हे देव परमेश्वराचं संजीवित करण्याचं कार्य आहे. कैरंतीकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं विशेष प्रकारे 30 वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. परमेश्वराने जी कृपा आमच्यावर केलेली आहे, परमेश्वराने संजीवित करण्याचं कार्य जे आमच्यामध्ये केलेलं आहे, ते येशू ख्रिस्ताद्वारे आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आज ते पूर्णत्वास आलेलं आहे. म्हणून वचन या ठिकाणी म्हणतं, ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही त्याच्याकडून विशेष प्रकारे त्याचे लोक आहात. आणि पुढे म्हटलेलं आहे, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व काय आहे तर देवाचा मार्ग आहे. देवाच्या दृष्टिकोनामध्ये आमच्या जीवनामध्ये जे आवडणारं आहे, देवाला जे आवडणार आहे ते आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही प्राप्त करीतो त्याला नीतिमत्व अशा प्रकारे म्हटलेलं आहे. म्हणजे देवाला ग्रहणीय दशा, हे नीतिमत्व देवाने येशूद्वारे आम्हाला दिलेलं आहे. हे संजीवित करण्याचं जे कार्य आहे देवाने आमच्या जीवनामध्ये केलं. पुढे म्हटलेलं आहे पवित्रीकरण. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये पापाला नाहीसं करून आम्हाला पवित्र केलं. पावित्र्याने युक्त होऊन त्याने आम्हाला पाचारण केलेलं आहे की आम्ही त्याच्यासाठी जीवन जगावं. हे संजीवित परमेश्वराने करण्याचं कार्य जे आहे आमच्या जीवनामध्ये केलं. आणि पुढचा भाग म्हणतो, खंडणीवरून प्राप्त केलेली मुक्ती असा प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता झालेला आहे. म्हणजे त्याने आम्हाला जी मुक्ती दिलेली आहे ते अर्थात आमचं पुनर्वसन त्याने केलं. त्या बंधनातून त्याने आम्हाला सोडविलं, पापाच्या दासत्वातून त्याने आम्हाला सोडविलं, पापाच्या खाचेतून त्याने आम्हाला बाहेर काढलं, त्या सैतानाच्या दुष्ट योजनेतून त्याने आम्हाला बाहेर काढलं. आणि माझ्या प्रियांनो, मुक्ती जी आहे ती देवाने आम्हाला दिलेली आहे. आमच्या जीवनाचं पुनर्वसन त्याने केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आय विल हील यू, आय विल लीड यू, आय विल गाईड यू अँड आय विल रिस्टोर यू. परमेश्वर त्याच्या संजीवित करण्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे त्याने पूर्णत्वास आणलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या देवाच्या द्वारे आरोग्य सदैव प्राप्त करून घेऊ. केवळ शारीरिक आरोग्यासाठीच धडपड करू नये, आध्यात्मिक आरोग्यासाठी देखील आम्ही धडपड करावी, मानसिक आरोग्यासाठी देखील आम्ही धडपड करावी, नैतिक आमचं जे जीवन आहे त्यासाठी देखील आम्ही धडपड करावी की देवाने मला आरोग्य द्यावं. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये आमचा तो मार्गदर्शक व्हावा, यासाठी देखील आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि देव परमेश्वराने माझं पुनर्वसन करावं यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असूया. माझ्या प्रियांनो, या उपवास समयात आम्ही आहोत. या उपवास समयात देव परमेश्वर आमच्या जीवनांना संजीवित करू पाहत आहे. जर अजूनही आम्ही कुठल्या दुःखामध्ये आहोत, अजूनही जर कुठल्या आजारामध्ये आम्ही आहोत, अजूनही जर कुठल्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आहोत जी मृतावस्था आहे, आमच्याच मार्गाने जर आम्ही जात आहोत, आमच्याच दुष्ट योजनेने आम्ही पुढे जात आहोत, अनितीच्या योजनेने आम्ही पुढे जात आहोत, पापाचा मार्ग जर आम्ही धरून अजूनही आहोत, तर देव परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो, मी तुमची चालचर्या पाहिलेली आहे, मी तुम्हाला सुधारेन, आय विल हील यू. या उपवास समयात परमेश्वर देव त्याचं आरोग्य आमच्या जीवनामध्ये देऊ पाहत आहे. जर आम्हाला अजूनही विशेष प्रकारे देवाचा मार्ग न धरून आम्ही स्वतःचे मार्गदर्शक होऊन जर पुढे जाऊ इच्छित आहोत, तर देव परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो, मी तुमचा सततचा मार्गदर्शक होऊ इच्छितो. मी तुम्हाला मार्गही दाखवेल, मी तुमचा पुढारीपणी करेल आणि मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या मार्गाने तुम्हाला गेले पाहिजे त्या मार्गाने मी तुम्हाला नेईल, ते उत्तम शिक्षण मी तुम्हाला देईल. माझ्या प्रियांनो, या उपवास समयात त्या देव परमेश्वर आमचा सततचा मार्गदर्शक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होऊया. आणि पुनर्वसन आमच्या आध्यात्मिक जीवनाचं, आमच्या मानसिक जीवनाचं, आमच्या शारीरिक जीवनाचं, आमच्या नैतिक जीवनाचं, देव परमेश्वराने हे जे जीवन आम्हाला दिलेलं आहे या जीवनाचं पुनर्वसन या उपवास समयात आपण प्रभूद्वारे करूया. संजीवित करणारा देव जो आहे तो आजही आम्हाला त्याचा आशीर्वाद देऊ पाहत आहे. आजही तो आम्हाला त्याच्या नीतिमत्वतेने, आजही तो आम्हाला त्याच्या पवित्रीकरणाने, आजही तो आम्हाला त्याच्या मुक्तीने विशेष प्रकारे आमचं जीवन संजीवित करण्याकरिता माझ्या प्रियांनो तो तयार आहे. पण आम्हाला अनुताप्त युक्त हृदयाने, नम्र जनाने आम्हाला परमेश्वरासमोर आज उपस्थित व्हावयाचं आहे. कारण अनुताप्त युक्त व नम्र जनांच्या ठायी तो वसणारा आमचा प्रभू आहे. त्यांचं जीवन संजीवित करणारा तो जिवंत देव आहे. प्रियांनो, आपण स्वतःचे जीवन त्या प्रभूद्वारे संजीवित करून घेण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करूया आणि प्रभूचं गौरव या उपवास समयात आपल्या जीवनाद्वारे करून घेऊ. आपण यावेळेस प्रार्थना करूया.
आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळी पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होत आहोत. प्रभू, तू संजीवित करणारा देव आहेस आणि प्रभू आम्हाला मृतावस्थेतून बाहेर काढून प्रभू परमेश्वरा आम्हाला आरोग्य देऊ, आमचा सततचा मार्गदर्शक होऊन, आमचं पुनर्वसन व आमचं समाधान करून प्रभू परमेश्वरा हा संजीवितपणा तू आम्हाला देऊ पाहत आहे. प्रभू या उपवास समयात प्रभू परमेश्वर आमच्या मृत जीवनाला, प्रभू परमेश्वर आमच्या मृत आध्यात्मिक जीवनाला प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे संजीवित होण्यास तू आम्हाला तुझी कृपा पुरी. प्रभू तुझ्या मार्गामध्ये अग्रेसर होण्यास तू आम्हाला तुझी कृपा पुरी. आमचा मार्ग, आमच्या मनाचा मार्ग आम्हाला जरी सरळ दिसत आहे, पण प्रभू परमेश्वरा तू आम्हाला मृत्यू पथाकडे तो घेऊन जाणारा ठरेल. प्रभू आम्हाला मृत्यूकडे नव्हे पण आम्हाला जीवनाकडे अग्रेसर व्हावयाचं आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, प्रभू तू आमचं मार्गदर्शन कर, तू आमचं पुनर्वसन कर आणि प्रभू तुझंच आरोग्य तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दे. हीच या समय आम्ही तुला विनंती करतो. तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवतो बाप्पा. प्रभू या उपवास समयात तू आमच्या प्रत्येक जीवनांना, प्रत्येक कुटुंबांना, प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या कृपेने तू संजीवित करून तुझं गौरव प्रत्येकाद्वारे होऊ दे. हीच तुला मी या समय विनंती करतो. प्रार्थना आमचा धन्य तारक संजीवित करणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे आम्ही मागतो म्हणून तू ऐकते. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, परमेश्वर देव हा सदोदित आमच्या प्रत्येकाच्या समवेत आहे आणि त्याची कृपाही तो आम्हाला पुरवित आहे. येणाऱ्या आठवड्याकरिता ज्या आपल्या सूचना आहेत येणेप्रमाणे आपल्या बुधवारची आणि शुक्रवारची उपवास समयातील जी प्रार्थना आहे ती ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूबची लिंक जी आहे ती आपल्या प्रत्येकास पाठविण्यात येईल. याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्या. सायंकाळच्या समय आपण यामध्ये सहभागी होऊया आणि आपल्या परमेश्वराचं गौरव या उपवास समयात आपण विशेष प्रकारे आपल्या जीवनाद्वारे करून घेऊ. त्यासोबतच आपल्या ज्या उपवास समयातील सर्व प्रार्थना आहेत त्या दिवसाप्रमाणे नियमितप्रमाणे होतील. आपले विशेष प्रकारे जे सर्व ले प्रीचर्स आहेत यांना विशेष करून आपल्या घरी ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधून जी प्रार्थनेची वेळ आहे ती आपण कृपा करून सुनिश्चित करून घ्यावी. ही देखील आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येते व आपल्या सर्व ले प्रीचर्स यांच्याकरिता आपण आपापल्या प्रार्थनेमध्ये ही आठवण ठेवावी ही देखील आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येत आहे. त्यासोबतच पुढील रविवारची जी उपासना आहे ती 2 उपासनांमध्ये होणार आहे. कारण आपण विशेष प्रकारे महिन्याचा पहिला प्रभुवार जो आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊया. प्रभोजन विधी यामध्ये आपण सहभागी होणार आहोत आणि म्हणून पहिली उपासना ठीक 8:30 वाजता असेल. या पहिल्या उपासनेचं जे प्रक्षेपण आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येईल. याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी. व दुसरी उपासना जी आहे ती 10:30 वाजता असेल. त्यामध्ये देखील आपण विशेष प्रकारे सहभागी होऊ शकता. शासनाने जे दिलेले नियम आहेत त्यांचं पालन करून आपण यामध्ये सहभागी होणार आहोत. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून, मास्कचा वापर करून व जी वयाची मर्यादा आहे त्या गोष्टींना देखील आपण आपल्या लक्षात ठेवणार आहोत. मग कृपा करून आपण याची देखील नोंद घ्यावी ही आपल्या प्रत्येकास विनंती आहे. गेल्या दिवसांमध्ये जी पाळकीय समितीची बैठक झाली होती त्यामध्ये अशा प्रकारे विचार करण्यात आला जे आपले सर्व वयोवृद्ध लोक आहेत त्यांना देखील प्रभुभोजन जे आहे ते गरजेचं आहे. ते देखील त्याकरिता देवाच्या पवित्र मंदिरी येऊन विशेष प्रकारे या प्रभुभोजनामध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. अनेकांचे फोनही येत आहेत की आम्ही कधी विशेष प्रकारे चर्चमध्ये यावं, उपासनेमध्ये आम्ही सहभागी व्हावं. पण शासनाने जे दिलेले नियम आहेत प्रियांनो ते आपणास पाळावयाचे आहेत. पण तरी देखील या पहिल्या प्रभुवारच्या उपासनेमध्ये जे आपले ज्येष्ठ सभासद आहेत ते विशेष प्रकारे ज्यांची इच्छा असेल ते यामध्ये सहभागी होऊ शकतील. केवळ या पहिल्या रविवारीच आपण येऊ शकता किंवा उपासना प्रभुभोजन जे आहे ते आपण घेऊ शकता. इतर रविवारी आपण कृपा करून जी वयाची मर्यादा आहे ती आपण पाळावी ही देखील आपल्या प्रत्येकास यावेळेस विनंती करण्यात येत आहे. तरी देखील जे कोणी आजारी असतील व सर्दी खोकल्याचा त्रास असेल, व्हायरल इन्फेक्शन सारखं असेल, कृपा करून आपण घरीच थांबावे ही देखील आपल्या प्रत्येकास विनंती आहे. आपणास ठाऊक नाही की कुठला प्रादुर्भाव आपणास आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे की इतर काही गोष्टी आहेत. माझ्या प्रियांनो, या कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो पुन्हा एक वार वाढत आहे. आमच्या उल्हासनगरमध्ये पण काही पेशंट्स भेटत आहेत. काही कुटुंब जे आहेत याने विशेष प्रकारे संक्रमित होत आहेत. म्हणून कृपा करून आपण आपापल्या प्रत्येकाची काळजी घ्या. जर थोडाही त्रास जर आपणास असेल तर कृपा करून आपण घरी राहून जे काही औषधं आहेत ते योग्य प्रकारे आपण घ्यावी ही देखील आपल्या प्रत्येकास विनंती आहे. डॉक्टरांचा आपण सल्ला घ्या. ज्या काही आपल्याला घरातील देखील जी औषधं आहेत ते देखील आपण घ्यावी ही देखील आपल्या प्रत्येकास विनंती करण्यात येते.
त्यासोबतच आपले जे स्वर्ण आकाराच्या दानाचे डबे आहेत ते देखील अद्याप जर आपण घेऊन गेलेली नाही तर उपासनेनंतर आपण कृपा करून ती घेऊन जावे ही आपला प्रत्येकास विनंती आहे। आणि हे स्वर्ण आकाराची जी अर्पणाची दानं आहेत डबे आहेत ते विशेष प्रकारे पुनरुत्थानाच्या उपासनेमध्ये आपणास समर्पिती करायची आहे याची देखील आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी ही आपला प्रत्येकास यावेळेस विनंती आहे। देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो। येणाऱ्या आठवड्याकरिता ज्या सूचना आहेत येण्याप्रमाणे अजूनही जर काही सूचना असतील तर आपल्या बाळसाहेबांद्वारे किंवा मंडळीच्या सचिव यांच्या माध्यमातून त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील। या प्रियानो यावेळेस आपण आपलं दानार्पण जे आहे ते प्रभूला समर्पित करूया। मंडळी यावेळेस आपल्या स्थानावर उभी राहील। उपासना संगीत यातून गीत क्रमांक 658 आहे देवराया आम्ही दीन दया सागरीचे मीन या गीताच्या माध्यमातून आपण विशेष प्रकारे आपलं जे दान आहे ते प्रभूला आपण समर्पित करणार आहोत। आपण यावेळेस प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या प्रिय प्रभू ईश्वराया मी तुझे आभार मानितो तुझ्या नावाला उंचवित आहोत। प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू जे तुझं आहे तुला देण्यास प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रेरित कर प्रोत्साहित कर आणि प्रभू आम्ही संतोषाने देणारे तुझे लोक व्हावे अशी दया तू आमच्यावर कर बाबा। दिलवेळ तुझ्या हातामध्ये दे प्रार्थना येशूच्या नावाने वाकून म्हणतोय प्रभू आमेन। गीत सुरू असताना आपण पुढे येऊन या ठिकाणी दानपात्रामध्ये आपली दानं जी आहेत ती समर्पित करावीत। एक एक रांगेप्रमाणे किंवा बेंचेस प्रमाणे आपण यामध्ये सहभागी होऊया। Thank you.
या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आपल्या जिवंत देवाच्या चरणाजवळ पुन्हा एक वार आपण यावेळेस नतमस्तक होऊ आणि विशेष प्रकारे आपण यावेळेस उपकार स्तुतीची प्रार्थना करणार आहोत. जे आमच्या प्रियजनांनी गेल्या आठवड्यात आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, अशांना देखील आपण प्रभूजवळ समर्पित करूया. त्यांना त्यांच्या जीवनाकरिता देवाची आपण यावेळेस उपकार स्तुती करूया. आपणामधूनही जर उपकार स्तुतीची काही विनंती असेल तर आपली प्रार्थनेमध्ये आठवण करण्यात येईल. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू ईश्वराया, पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ आम्ही त्या परमेश्वरा स्वतःला लीन व नम्र करून उपस्थित होत आहोत. तुझे उपकार मानित आहोत बापा. कारण प्रभू परमेश्वरा, तुझ्या दयेकृपेने प्रभू तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये सदोदित चालवित आहेस. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो पित्या की प्रभू तू आमच्या जीवनांना संजीवित केलेला आहे पित्या. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला आरोग्य दिलंस. प्रभू तू आमचं पुढारीपण करीत आहेस. प्रभू परमेश्वरा, तू आमचं पुनर्वसनही केलंस, म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीतो. आणि प्रभू परमेश्वरा, तुझं नीतिमत्व, तुझ्याद्वारे लाभलेलं पवित्रीकरण आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू आमची झालेली मुक्ती, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला सतशः धन्यवाद देतो. आणि तुला विनंती करीतो पित्या की प्रभू परमेश्वरा, येथून पुढे प्रभू परमेश्वरा संजीवितपणा आम्ही आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवावा, अशी दया तू आमच्या प्रत्येकांवर कर. प्रभू परमेश्वरा, तुझा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला सदैव लाभू दे, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. देवा बापा, आम्ही या समय प्रभू आमच्या प्रिय मंडळी करिता तुझी उपकार स्तुती करीत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू राया परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या आत्म्याने प्रेरित करून प्रभू परमेश्वरा तू येथवर चालवित आलेला आहेस. आमच्या ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला प्रभू परमेश्वरा पुढे नेलेला आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला त्या परमेश्वरा पुढारी झालास, याबद्दल आम्ही तुझ्या नावाचं स्तवन करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेस तुझे उपकार मानू इच्छितो पित्या. ज्या प्रियजनांनी प्रभू गेल्या आठवड्यामध्ये आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, प्रभू परमेश्वरा, आपल्या जीवनामध्ये प्रभू त्या परमेश्वरा लाभलेलं हे नवीन वर्ष त्यांच्याकरिता प्रभू तू आशीर्वादाचं कर. त्यांच्या समवेत प्रभू परमेश्वरा तू सदैव असावा, आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू या नवीन वर्षामध्ये तुझ्या सर्व दैवी योजना प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू सिद्धीसने पित्या आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव होईल. प्रभू, ज्या प्रियजनांनी प्रभू परमेश्वर आपले लग्न वर्धापन दिनी साजरे केलेले आहेत, अशांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनांना प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने तुझं प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येक दाम्पत्यास आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझ्या करुणेयुक्त हातामध्ये समर्पित करीत आहोत. तुझी शांती, तुझी प्रीती प्रभू परमेश्वरा त्यांच्या कुटुंबांमध्ये नांदू दे, ही देखील आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. आणि प्रभू, त्यांचं वैवाहिक कौटुंबिक जीवन प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा दयेने व कृपेने भरलेलं होईल, अशी तू दया कर. प्रभू, त्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या प्रत्येक गरजा तू पूर्ण कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येक दाम्पत्यास तुझ्या प्रीतीने तू परिपूर्ण करावे, हीच आमची तुला नम्रतेची प्रार्थना आहे. बापा, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देऊ इच्छितो. त्या प्रियजनांकरिता यांच्या जीवनामध्ये प्रभू तू आरोग्य दिलेलं आहे. यांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांना तू संकटातून सोडून दिलेला आहे. यांचा प्रवास तू सुरक्षित केलेला आहे. यांचं बाहेर येणं जाणं प्रभू परमेश्वरा सदैव प्रभू तुझ्या छत्रछायेमध्ये, तुझ्या स्वर्गदूतांच्या पहाऱ्यामध्ये तू ठेवलेला आहे. म्हणून प्रभू, त्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांचा सहाय्य झालास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या महामारीच्या परिस्थितीमध्ये आमचं बाहेर येणं जाणं प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे प्रभू सुरक्षिततेचं होत आहे, म्हणून आम्ही या समय तुझे उपकार मानत आहोत. येणाऱ्या आठवड्यातही प्रभू हीच सुरक्षितता आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये लाभावी, आमची या समय तुला प्रार्थना आहे. बाबा, आमच्या रचनाताईंकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने प्रभू तू भरलेला आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा, तू त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझं प्रभू पूर्ण स्वास्थ्य प्राप्त होऊ दे पिते, आमची या समय तुला विनंती आहे. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू आज ते तुझी उपकार स्तुती करीत आहे, कारण प्रभू परमेश्वरा त्यांच्याकरिता तू आरोग्य देणारा देव झालेला आहे. तू त्यांचा यावे राखा आहेस बापा, म्हणून आम्ही यावेळेस तुझे उपकार मानतो. प्रभू, इथून पुढे प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याचं वरदस्त त्यांच्या जीवनावर तू ठेव आणि त्यांची तू काळजी घे बाबा. प्रभू, त्या परमेश्वरा त्यांची वैद्यकीय सेवा प्रभू तू आशीर्वादित कर बाबा. प्रभू परमेश्वरा, प्रभू पित्या, या गेल्या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वरा जे काही प्रभू वॅक्सिनेशन प्रभू त्यांचं झालेलं आहे, ते देखील प्रभू आहे त्या परमेश्वरा प्रभू तू आशीर्वादित केलं पित्या, आरोग्याचं त्यांच्याकरिता केलं, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बाप्पा. इथून पुढे तुझ्या आरोग्याचं प्रभू परमेश्वरा कुंपण त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती ठेव आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेला प्रभू तू आशीर्वादित कर, हीच आमची या समय तुला विनंती आहे. बापा, आम्ही या समय प्रभू परमेश्वरा त्यांचं जीवन तुझ्याच हातामध्ये देतो.
प्रभू या ठिकाणी उपस्थित आम्हा प्रत्येकाच्या तू समवेत होती त्या आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा तू सांभाळलंस, आमच्या जीवनामध्ये तुझी साक्ष दिलेली आहे, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला उंचवितो. इथून पुढे प्रभू परमेश्वर अशाच प्रकारे आमच्या जीवनाद्वारे तू उंचविला जावा आणि प्रभू तुझी गौरवी साक्ष या जगामध्ये आम्ही जेथे कुठेही असू त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा प्रगट होईल अशी तू दया कर, हीच आम्ही या समोर तुला प्रार्थना करीत आहोत. बाप्पा प्रभू आज उपासनेमध्ये सहभागी होऊन जे काही प्रभू आम्हाला तू आर्थिक आशीर्वाद दिलेले आहेत त्यातून तुझा भाग सन्मान म्हणून तुझ्या पवित्र भांडारामध्ये जी आम्ही आपली अर्पण अर्पिलेली आहेत प्रभू यांचा तू स्वीकार कर. परमेश्वरा प्रभू संतोषाने देणारा तुला प्रिय आहे बाप्पा आणि प्रभू परमेश्वर आम्ही तुझे प्रिय लोक आहोत म्हणून आम्ही यासमोर तुझे उपकार मानतो तिथे. प्रभू परमेश्वरा सदैव प्रभू आम्ही तिथे आमच्या देण्याद्वारे तुझं गौरव करावं अशी दया तू आमच्या प्रत्येकांवर कर, हीच आमची यासमोर तुला विनंती आहे. दारासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीत. येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू ज्या काही प्रभू परमेश्वर आमच्या सर्व उपवास समयातील प्रार्थना आहे त्या आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत तिथे. परमेश्वरा त्या प्रार्थना प्रभू तू आध्यात्मिक लाभाच्या कर प्रत्येक कुटुंबांकरिता प्रभू परमेश्वरा प्रभू या परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या ह्या प्रार्थना प्रभू धीर देणाऱ्या प्रभू सांत्वन करणाऱ्या तुझ्या आशीर्वादाने तुझ्या आरोग्याने भरणाऱ्या होतील अशी तू दया कर. प्रभू त्या प्रत्येक लेपीचर्स यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचा विशेष स्पर्श तू कर बाप्पा, तुझा अभिषेक तू कर प्रभू. या वचनातून प्रभू बोलत असताना तयारी करीत असताना प्रभू तू त्यांच्या प्रभू परमेश्वरा जीवनामध्ये तुझ्या वचनाचा आशीर्वाद तू द्यावा आम्ही असं तुला प्रार्थना करीत आणि तुझ्या वचनाची सेवा त्यांच्याद्वारे होऊ दे हीच आम्ही असं तुला प्रार्थना करीत म्हणते. प्रभू त्या परमेश्वरा या दिवसांमध्ये त्यांचा एक विशेष प्रकारे सांभाळ कर प्रभू, त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती तुझं आरोग्य दे हीच आमची असं तुला विनंती आहे. परमेश्वरा आम्ही तुला प्रार्थना करतो की त्या प्रभू या उपवास समयात तू आमचं जीवन संजीवित कर. या उपवास समयात प्रभू तू आम्हाला आरोग्य दे. या उपवास समयात प्रभू तू आमचं पुढारी पण कर. या उपवास समयात प्रभू तू आमचं पुनर्वसन कर आणि प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये प्रभू सदैव प्रभू आम्हाला प्राप्त व्हावा, आमच्या ठाई तू असावा हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. हा उपवास समय तुझा सहवास घडविणारा व्हावा ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. पुन्हा एक वार प्रभू आमचं जीवन सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. या ठिकाणातून विभक्त होत असताना तुझ्या प्रीतीत शांतीत आम्ही विभक्त होऊन प्रभू या जगामध्ये सदैव तुझं गौरव करीत राहावं असा आशीर्वाद व असं दान तू आम्हाला प्रत्येकास दे. प्रभू यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आहोत. ऑनलाईनच्या माध्यमातूनही जे आमच्यासोबत सहभागी झाले प्रभू त्या प्रत्येकांवर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे. प्रभू या उपासनेचा आध्यात्मिक लाभ तू त्यासही दिला म्हणून आम्ही तुझी उपकार मानतो. तिथून पुढे तू आमच्या प्रत्येकाच्या समवेतो आणि प्रभू या महामारीच्या परिस्थितीमध्ये तू तुझे आरोग्य आमच्या जीवनामध्ये देतो. प्रभुराया या दारासह आपलं समर्पण पुन्हा एकवर आम्ही तुला करीत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रणय मागतो म्हणून तू ऐकते. आमेन. या प्रियानो यावेळेस आपण आपल्या स्थानावर उभे असताना प्रभूने शिकलेली प्रार्थना एकत्रितरित्या बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जावं, तुझे राज्य येईल जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हाला जसे आपल्यावर न्यास सोडिले आहे तसंच तू आमच्यावर न्याय आणि मास परिषद आणू नकोस तर मास वटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रिएक परमेश्वराची प्रीती कृपा व सहभागिता येथून प्रसाद सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. शालोम. प्रभूची शांती सोयीतामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्याचं असो. आमेन. प्रभू येशूच्या प्रेमळ मधुर नामात पुन्हा एकवार आपणा प्रत्येकाला सलाम. देव परमेश्वराने आजची भक्ती आम्हा प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाची केले म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला
मान महिमा गौरव आदर सन्मान असो. येणाऱ्या आठवड्यात परमेश्वर प्रत्येकासह असो व आम्हाला त्याचं आरोग्य, त्याची सुरक्षितता, त्याची दया ही प्राप्त होत राहो. यावेळेस आपण बाहेर जात असताना जे मागील लोक आहेत ते आधी बाहेर जातील आणि मग पुढील लोक यावेळेस बाहेर जातील.